नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं लाईफ स्किल्स या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. साबुदाणा वडा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि उपवासाच्या सर्व पदार्थांमध्ये सर्वांमध्ये लोकप्रिय असा पदार्थ आहे. हा खाण्यासाठी आपण कधीही तयार असतो, त्याच्यासाठी उपवासाची काही गरज नाही आहे. पण तो तळलेला पदार्थ आहे म्हणून ते खाण्याचं आपण टाळतो. परंतु मी हे जे साबुदाणे वडे बनवले आहेत ते बघा, त्यांनी अजिबात तेल पिलेलं नाही आहेत आणि ते छानपैकी असे मस्त फुललेले आहेत. प्रत्येक वडा छानपैकी असा फुललेला आहे आणि ह्याला अजिबात तेल नाही आहे. तर अशा प्रकारचा साबुदाणा वडा कसा बनवायचा हे बघण्यासाठी माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा. साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य आहे साबुदाणा. ह्या 2 वाट्या मी मीडियम या साबुदाणा हा 4 तास भिजवून घेतलेला आहे. कमीत कमी तुम्ही 2 ते 3 तास भिजवलेलं पाहिजे. जेवढा जास्त भिजवाल 4 तास 5 तास 6 तास, समजा रात्री भिजत घातला आणि सकाळी बनवत असाल तर तो उत्तमच आहे. एक 5-6 तास भिजला असेल तर तो उत्तमच आहे. त्याने साबुदाणा वडा छान कुरकुरीत होतो, खुसखुशीत होतो आणि फुलतो सुद्धा. त्यानंतर मी इथे हे शेंगदाणे घेतले. समजा हा 1/2 किलो साबुदाणा आहे तर आहे 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत. त्यानंतर इथे बटाटे घेतलेत. हे बटाटेसुद्धा मला वाटतं 1/2 किलो असतील अंदाजे. त्यानंतर इथे आलं घेतलं आहे. नंतर हिरवी मिरची घेतली आहे. हा कढीपत्ता आपण बारीक चिरून घालायचा याच्यात आणि जिरं आहे. आता जिरं, आलं आणि हिरवी मिरची हे आपण तिने मिक्सरला फिरून घ्यायचं आधी आणि त्यानंतर शेंगदाणे घालून शेंगदाणे फिरून घ्यायचे आणि कढीपत्ता आपण बारीक चिरून घालायचा. काही जण कोथिंबीर घालतात, पण मी उपवासाच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर घालत नाही. त्यामुळे कढीपत्ता आपण बारीक चिरून यामध्ये घालूया आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. मी हे सर्व मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आता ही जशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे ती आपण साबुदाणा आणि बटाट्यामध्ये मिक्स करूया. आता आपण वड्याचं मिश्रण बनवण्यासाठी हे मोठं भांडं घेतलं आहे. त्यात मी साबुदाणा काढून घेतला आहे, कढीपत्ता बारीक चिरून घातला आहे, बटाटे घेतले आहेत आणि हे आपण शेंगदाण्याची जी चटणी केलेली आहे, हिरवी मिरची, आलं आणि जिरं घालून आणि आपण यामध्ये आता आपल्या आवडीनुसार मीठ घालणार आहोत. काही जण याच्यात साखर वगैरे सुद्धा घालतात, पण आम्ही नाही घालत. तुम्हाला आवडत असेल त्यात साखरसुद्धा घालू शकता. आणि आता आपण हे चांगलं एकजीव मळून घ्यायचं आहे. चांगलं मळून घेतलं की वडे पण छान फुलतात. त्यामुळे साबुदाणा आणि बटाटा हा चांगला मिक्स झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे. वाटल्यास त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. त्यामुळे कसं होतं, वडे बनवायला आपल्याला मदत होते. वडे असे फुटत नाहीत किंवा आकार धरत नाही असं होतं. ते कशासाठी का, त्याचं कारण काय आहे की ते त्यात पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. साबुदाणा जास्त भिजला असेल चांगला तरी वडे चांगले होतात. किंवा तुम्ही मळताना थोडं पाण्याचा हात वापर केला तर तुमचं सारण एकदम योग्य प्रकारे होतं. आता आपलं साबुदाण्याचं मिश्रण अशा प्रकारे तयार झालं आहे. आता याचे आपण वडे बनवून घेऊया. वडे बनवताना तुम्ही पाण्याचा हाताचा वापर करा, जेणेकरून वडे सहज बनवले जातात, थापले जातात किंवा वळले जातात. तर हे अशा प्रकारे माझं झालेलं आहे. माझं साबुदाणा चांगला भिजला आहे, त्यामुळे मला काय वरून पाणी घालायची गरज लागली नाही. तुम्हाला लागलीच तर तुम्ही ते पाणी वापरा. आता वडा वळण्यासाठी आपण पाण्यात असं हात बुडवायचा आणि जेवढे पाहिजेत आपल्याला, ज्या साईजचे वडे तेवढे गोळा आपण असा बनवून घ्यायचे. गोळे बनवून घेतले की कढईत घालताना तुम्ही फक्त त्याला प्रेस केलं तरी बस. पाण्याचा हात लावून घ्यायचा, म्हणजे हात पण फार चिकट होत नाही आणि वडा फटाफट आकार धरतो. त्यामुळे आपण असं करून घ्यायचं. साबुदाणा वडा हा सर्वांना आवडतो, लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना आवडतो. उपवास असलं की साबुदाणा वडा बनवणार म्हणून आम्ही लहानपणी उपवाससुद्धा करायला तयार असायचो. आपल्याकडे इकडे सगळीकडे उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा मिळतो, पण घरी बनवलेला साबुदाणा वडा आणि बाहेर मिळणारा साबुदाणा वडा यात खूप फरक आहे. तर असं पाण्याचा हात लावून तुम्ही असे वडे करून घ्या. छानपैकी गोल गोल करून घ्या.
अशा प्रकारे मी साबुदाणे वडे हे तयार करून घेतले आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. तळण्यासाठी मी कढईत तेल ठेवलेलं आहे आणि हे तेल चांगलं तापलं आहे. आता आपण यात वडे सोडून घेऊया. तेल चांगलं कडकडीत तापलं आहे. आता आपण यात वडे सोडूया. एकावेळी 6 ते 7 आरामात बसतात. गॅस तुम्ही फास्टच ठेवायचा आहे. गॅस लो ठेवू नका, गॅस फास्ट ठेवा. जेव्हा आपण वडे टाकतो त्यावेळी आपला गॅस फास्टच असला पाहिजे, नाहीतर तेल लगेच गार होईल आणि वडे तेल पितील. म्हणून जेव्हा आपण साबुदाणा वडे बनवतो त्यामध्ये बटाटासुद्धा जास्त घालायचा नाही. बटाटा हा आपण बाइंडिंग पुरतंच घालायचा असतो. जास्त बटाटा घातला तर ते वडे तेल पितात. त्यामुळे आपले वडे तेल पिले नाही पाहिजेत. आता वडे आपल्याला खाता येणार नाही जास्त ते, त्यामुळे ही काळजी घ्यायची. वडे टाकले की आपण गॅस फास्टच ठेवायचा आणि फास्ट गॅसवरच वडे आपण तळायचे. हे वडे एका बाजूने तळले गेलेले आहेत. आपण त्यांना परतून घेऊया. परतताना जरा काळजी घ्या, तेल अंगावर उडेल. बरेचदा ते असे चिकटतात एकमेकांना. त्यांना वेगळे करून घ्या, सहज ते वेगळे होतात. माझ्या मुलाला थोडे जास्त शेकलेले किंवा जास्त तळलेले वडे आवडतात. त्याचं कवर जे आहे ते कुरकुरीत होतं, त्यामुळे मी थोडे जास्त तळण्याची मला सवय आहे. तुम्ही पाहिजे थोडे कमी रंगावर तळा. वडे तळून झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. कसे फुललेत ते बघा, छानपैकी. छानपैकी फुललेले आहे. अशा प्रकारे आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे. हा साबुदाणा वडा तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर एन्जॉय करू शकता. आणि अशा प्रकारे साबुदाणा वडा बनवून तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मी सांगलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही वापरून बघा. तुम्हाला साबुदाणा वडा करण्याचा अजिबात कंटाळा येणार नाही. अगदी झटपट तुम्ही साबुदाणा वडा बनवू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.